नमस्कार. पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या कार्यक्रमात मी प्रियांका आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत भाजीपाला, फळं, फुलं, दूध हे सगळं आपल्याला लागणारच आहे. त्यामुळेच आज जागतिक बाजारपेठेतही भारतीय शेतीला तेजी आली आहे. त्यामुळे वर्तमानात आणि उद्या भविष्य काळ ही शेतीचाच असणार आहे एवढं निश्चित. आज शेतकऱ्यांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्यातील एक महत्वाची समस्या म्हणजे उत्पादन खर्च. हा उत्पादन खर्च नेमका कमी कसा करावा, त्यामध्ये कपात कशी करावी आणि शेतीची उत्पादकता कशी वाढवावी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजनचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री प्रसाद गोसावी. नमस्कार सर. पितांबरी ॲग्रीकेअरच्या शेतीतून प्रगती या कार्यक्रमात आपल्या मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आतापर्यंत शेतकरी हा फक्त पोटा पाण्यासाठी शेती करत होता, म्हणजे आपण त्याला उदरनिर्वाहाची शेती करत होता असं म्हणू शकतो. पण आता शेतीला एक व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त झालाय. पण शेतकरी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतोय का, आणि त्याच्यासाठी त्याने काय पावलं उचलायला हवी, त्याबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि बहुतांश लोक हे शेतीवरच अवलंबून आहेत. म्हणजे आपण म्हटलं तर 60% जास्त लोक हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हे शेतीवरच अवलंबून आहेत. शेतीला आपल्याला जर फायदेशीर करायचं असेल तर काही गोष्टींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जी पिकाची निवड करतो तर ती पिकाची निवड बाजारपेठेकडे बघून आपण शेतकऱ्यांनी केली पाहिजे. त्याचप्रमाणे उत्पादकता कशी वाढेल आणि उत्पादन खर्च आपला कसा कमी होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर आपल्याला उत्पादन कमी करायचं आणि उत्पादकता वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे आणि ते नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये अंमलात आणलं पाहिजे. आता तंत्रानुसारच आपण जी खतं आहेत, कीटकनाशक आहेत, म्हणजे जो शेती निविष्ठा म्हणतो आपण, तर हा शेती निविष्ठा आपल्याला योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे आणि योग्य वेळी आपल्याला शेतीमध्ये दिला पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे उपचारात्मक उपचारात्मक उपाययोजना न करता आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर या सर्व गोष्टींचा जर आपण एकत्रित ताळमेळ घातला तर नक्कीच आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघू शकतो. बरोबर. सर, आता तुम्ही असं उल्लेख केलात की उत्पादन खर्च हा कमी करायला हवा, पण तो नेमका कसा कमी करावा, तर त्याबद्दल काय सांगाल? आता तुम्हाला म्हणालो जसं उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे तर शेतीमधल्या निविष्ठावर आपल्याला व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आता शेतीचा निविष्ठा म्हणजे काय, तर शेतीमधला कच्चा माल. आता शेतीमध्ये कच्चा माल काय काय असतो, तर मग खतं झाली, बियाणं झाली, कीटकनाशकं झाली, ही सगळी जी निविष्ठा आहे किंवा ही सगळा जो कच्चा माल आहे तर याचा योग्य वापर आणि योग्य निवड केली पाहिजे. सर्वात प्रथम आलं बियाणं. त्याचप्रमाणे बियाणाची जर आपण लागवड करतो तर त्याचा हवामानाचा अंदाज घेऊन आपण त्याची लागवड केली पाहिजे. बियाणं रोगप्रतिकारक्षम आहे का, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण बियाणाची निवड केली पाहिजे. त्यानंतर आला प्रश्न खत. तर खत वापरताना खताची कार्यक्षमता आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे खताचा वापर करताना येणारा खर्च, त्यानंतर खतामध्ये जेव्हा आपण तो स्टोरेज करतो किंवा खताचं वाहतूक करतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला खत न्यावं लागतं, तर या गोष्टींमध्ये येणाऱ्या खर्चांचाही आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आपण जर त्याचं रोग नियंत्रण करायचं किंवा कीटक नियंत्रण करायचंय तर या कीट नियंत्रणासाठी आधीच कीटकनाशकांचा वापर न करता सर्वप्रथम जैविक कीटकनाशक, त्यानंतर भौतिक पद्धतीमध्ये ट्रॅप्स येतात, तर अशा सर्व गोष्टींचं एकात्मिक कीड नियंत्रण केलं तर या सर्व गोष्टींमुळे आपण आपला उत्पादन खर्च हा कमी प्रमाणात आणू शकतो. सर, एखादी समस्या सांगू शकाल का? आता एक उदाहरण द्यायचं झालं, आपण खतापासून सुरुवात करूया. तर खतामध्ये जेव्हा आपण खताचा वापर करतो तेव्हा त्याची कार्यक्षमतेची पडताळणी केली पाहिजे. सामान्यपणे शेतकरी नत्र, स्फुरद, पालाश हे सर्वात मुख्य खतं झाली, कारण ही जास्त प्रमाणात वापरली जातात. तर शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो जास्त करून या सगळ्या उत्पादन घेण्यामध्ये होतो. तर ही घेताना आपण पारंपरिक जी उत्पादनं घेतो, उदाहरणार्थ नत्र घेण्यासाठी आपण युरियाचा वापर करतो, त्यानंतर स्फुरदसाठी आपण त्याला फॉस्फरस म्हणतो, तर फॉस्फरससाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPचा वापर करतो. अशाचा वापर करण्यापेक्षा याचा वापर आपण हळूहळू कमी करून
याच्यामध्ये जी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेली सुबरची लिक्विड फर्टिलायझर्स आहेत, ही आता पितांबरीने पण आपण आता बाजारात आणलेली आहेत. तर अशी जर खतं वापरली तर त्याची कार्यक्षमता जास्त राहते. त्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपण युरियाचं उदाहरण घेऊया. तर युरियामध्ये जेव्हा आपण वापरतो युरिया, तेव्हा युरियाच्या वापरापैकी केवळ 30% युरिया हा रोपांना किंवा झाडांना मिळतो आणि बाकीचा जो 70% युरिया असतो जमिनीतनं वरती उडून जातो किंवा पाण्याद्वारे तो वाहून जातो. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण UAN 32 हे जर आपण लिक्विड फर्टिलायझर वापरलं तर त्याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त त्याची कार्यक्षमता आहे आणि त्याच्यामध्ये तो जवळजवळ 25 दिवस पिकांना मिळत राहतो. याचा परिणाम असा होतो की जो युरिया तुम्ही फक्त 5 दिवसापुरतं नत्र मिळतं, त्याच्या उलट तुम्ही UN 32 जर वापरलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 25 दिवसापर्यंत त्या पिकाला UN 32 मिळत जातो आणि त्याचा स्टोरेजचा खर्च, वाहतुकीचा खर्च हाही त्याच्यामुळे कमी होतो. त्याच्यामध्ये जर आपण 2 पोती म्हणजे एक पोतं हे युरियाचं जवळजवळ 45 किलोचं असतं. म्हणजे 90 किलो युरिया आणि 1 लिटर UN 32 शेतकऱ्याला न्यायला काय सोपं आहे. तर UN 32 1 लिटर बॉटल तो सहज नेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर UN 32 जर आपण प्रत्येक शेतकऱ्याने जर वापरलं तर त्याची कार्यक्षमता वाढेल, त्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि ओव्हरऑल जी खताची जी रिक्वायरमेंट आहे झाडांसाठी ती पण अतिशय चांगल्या प्रकारे त्याला मिळत राहील आणि आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर त्याच्यामध्ये मग अजून दुसरी खतं आपण जर घेतली तर DAP ला पर्यायी म्हणून आपण लिक्विड DAP म्हणजे त्याला आपण APP म्हणतो, पॉलिफॉस्फेट स्वरूपातला APP आहे, तर तो वापरू शकतो. आपला म्युरेट ऑफ पोटॅशच्या वापराच्या बदली आपण पोटॅशियम पॉलिफॉस्फेट म्हणून आणलेला आहे. तर अशी जर खतं आपण वापरली तर त्या खतांमुळे जो काही खतांचा होणारा जो खर्च आहे आणि जी काही मॅन पॉवर जास्त प्रमाणात वापरली जाते ती मॅन पॉवर याच्यामध्ये कमी होणार आहे आणि ओव्हरऑल जो टोटल उत्पादन खर्च आहे शेतकऱ्याचा तो आपण अतिशय कमी प्रमाणात आणू शकतो आणि त्याचबरोबर उत्पादनही वाढण्यात त्याच्यामध्ये मदत होणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जर आपल्याला आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की उत्पादन खर्च कमी करायचा आहे, तर उत्पादन खर्च कमी करायचंय म्हणजे कमी किमतीचं उत्पादन घ्यायचं असं नाहीये. तर एक त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर आपण 100 रुपयाचं एक उत्पादन खत आहे आणि 80 रुपयाचं खत आहे. पण 80 रुपयाचं खत न घेता जर 100 रुपयाचं जर खत घेतलं आणि त्याच्यामध्ये जर तुमचं 40% उत्पादन वाढलं तर त्याच्यामध्ये तुमची उत्पादकता वाढते. तर त्याच्यामुळे 100 रुपयाचं खत हे शेतकऱ्यासाठी जास्त फायदेशीर असणार आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांनी खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे. सर, शेतकऱ्यांनी लिक्विड फर्टिलायझर्स वापरले पाहिजेत असं तुम्ही आता म्हणालात, कारण लिक्विड फर्टिलायझर्समुळे वाहतूक खर्च कमी होतोय, स्टोरेज खर्च कमी होतोय आणि ती वापरण्यासही सोयीस्कर आहेत. तर नेमका त्यांचा वापर कसा करावा या लिक्विड फर्टिलायझर्सचा आणि इतर कोणती खतं शेतकरी वापरू शकतात त्याबद्दल थोडं सांगा. खूप चांगला प्रश्न विचारला. आपण जेव्हा झाडांचा विचार करतो किंवा पिकाचा विचार करतो तेव्हा पिकांना वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्य लागत असतात. एकूण 16 प्रकारची अन्नद्रव्य लागत असतात. त्यामध्ये मग मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य अशी वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्य आपण म्हणू शकतो. तर आपण पिकांच्या अवस्थांचं वर्गीकरण केलं तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पूर्व मशागत, मग शाखीय वाढ, मग फुलधारणा, फळधारणा आणि त्यानंतर मग काढणी स्टेज. तर अशा वेगवेगळ्या स्टेजेस आपण लक्षात घेतल्या तर वेगवेगळ्या स्टेजेससाठी वेगवेगळी अन्नद्रव्य लागतात. उदाहरणार्थ आता आपण त्यासाठी जर वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची कार्य आपण लक्षात घेतली पाहिजे. मग नत्र, स्फुरद, पालाशाची वेगवेगळी कार्य आहेत. आता नत्राचं कार्य काय? तर नत्राचं कार्य असं आहे की त्याला हरितद्रव्य निर्मिती करण्यासाठी, झाडांना फुटवे येण्यासाठी आणि अन्न निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे फॉस्फरस किंवा स्फुरदचा आपण विचार केला तर त्याचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी, झाडांना ऊर्जा निर्मितीसाठी, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि मुळांची वाढ चांगली करण्यासाठी होतो. तर पालाचा उपयोग फळ निर्मितीसाठी होतो. त्याचप्रमाणे त्यांचे कणखर जी काही पिकं आहेत त्यांचा कणखरपणा वाढण्यासाठी, त्यांची फुलगळ थांबण्यासाठी अशा विविध कार्यासाठी पोटॅशचा उपयोग होतो. तर अशा 16 वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा वेगवेगळा उपयोग आहे. तर यानुसार त्याच्या काय अवस्था आहेत त्यानुसार त्याची आपण विभागणी करू शकतो. आता सर्वप्रथम जर आपण पूर्व मशागत घेतली तर पूर्व मशागतीमध्ये त्यांना सेंद्रिय खत देणं खूप गरजेचं आहे. आता आपण म्हणू शकतो की सेंद्रिय खत हा जमिनीचा आत्मा आहे, कारण त्याच्यामध्ये जमीन जिवंत राहण्यासाठी जे सूक्ष्मजीव लागतात ते सेंद्रिय खतामार्फत त्या जमिनीला मिळत असतात आणि त्या जमिनीमार्फत जे काही पिकांना जी काही अन्नद्रव्य लागतात ते पिकांना अन्नद्रव्य पुरवठ्याचं काम हे आवश्यक सूक्ष्मजीव करत असतात.
तर आपलं जे गोमय सेंद्रिय खत आहे किंवा इतर जे काही पूर्णपणे कुजलेलं जे शेणखत आहे, ज्याचा परवाना आहे, FCO अप्रूव्ड जे खत आहे, अशा प्रकारची खतं आपण सुरुवातीच्या काळामध्ये दिली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या गोमय सेंद्रिय किंवा कुठल्याही अप्रूव्ड कुजलेल्या ऑर्गॅनिक खताबरोबर आपल्याला नीम पावडर देणं खूप गरजेचं आहे. नीम पावडरमुळे जे जमिनीतले जे काही सूत्रकृमी आहेत, त्याचप्रमाणे इतर जे काही जमिनीचे आपल्या पिकाचे शत्रू आहेत, उदाहरणार्थ द्यायचं झालं, त्याच्यामध्ये सूत्रकृमी आली, फंगस आली, त्यानंतर काही कीटक आले, हुमणीसारखे कीटक आले, तर अशा सर्व कीटकांच्या संरक्षणासाठी नीम पावडरचा उपयोग होतो आणि त्याचप्रमाणे रोपे कणखर होण्यासाठी पण त्याचा मदत होतो. तर नीम पावडरचाही वापर आपण सेंद्रिय खताबरोबर करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरसची गरज असते. तर यासाठी अमोनियम पॉलिफॉस्फेट जे खत आहे ते आपण स्टार्टर खत म्हणून त्याला दिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर त्याच्यामुळे मुळांची वाढ चांगली होणार आहे. त्याचप्रमाणे झाडाला फुटवे चांगल्या प्रमाणात येणार आहे आणि रोपही कणखर आणि रोगप्रतिकारक्षम बनणार आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर एक साधारणपणे 7 दिवसानंतर आपल्याला नायट्रोजनची झाडाला गरज खूप असते. त्यामुळे मग त्या याच्यामध्ये त्यांना शाखीय वाढ करायची खूप गरज असते. तर त्यासाठी त्यांना आपल्याला UAN 32 हे खत देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला फुटवे चांगले येतील, त्याला काळोखी चांगली येईल आणि प्रकाश संश्लेषण मोठ्या प्रमाणात येऊन उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. त्यानंतर मग फुलधारणा आणि फळधारणाची अवस्था असते. मग फुलधारणेच्या सुरुवातीपासून त्याला पोटॅशियम पॉलिफॉस्फेट द्यायला सुरू करायचं. त्याच्यामध्ये 24% फॉस्फरस आणि 24% पोटॅशियम आहे. आता पोटॅशियमचा उपयोग काय होतो, तर पोटॅशियमचा उपयोग असा होतो की पोटॅशियममुळे झाडांची जी फळ निर्मिती आहे त्याला चालना मिळते. त्याचप्रमाणे रोपे कणखर होतात, मध्ये ताटपणा येतो. त्याचप्रमाणे शेवटच्या काळामध्ये म्हणजे काढणीच्या व्यवस्थेमध्ये जेव्हा फळं आपली पूर्ण तयार होतात, तर त्याची गुणवत्ता वाढवायची गरज असते. तर अशा वेळेस कॅल्शियम नायट्रेटचा वापर आपण केला पाहिजे. जे लिक्विड कॅल्शियम नायट्रेट आहे त्याचा आपण वापर केला तर त्याच्यामुळे त्याचा फायदा असा होणार आहे की झाडांची गुणवत्ता वाढणार आहे, झाडांना चकाकी येणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा जो चव आहे त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे फरक पडतो. तर अशा प्रकारे ओव्हरऑल खतं दिली आपण तर त्या दृष्टीने एक चांगला आपलं उत्पादन वाढीसाठी उपयोग होऊ शकते आणि त्याचप्रमाणे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. सर, म्हणजे आपण लिक्विड फर्टिलायझर्स बरोबर सॉलिड खतांचाही, योग्य सॉलिड खतांचाही वापर करू शकतो. आणि आत्ताच तुम्ही 2 उत्पादनही सांगितली सॉलिड खतांमध्ये, म्हणजे गोमय सेंद्रिय खत आणि नीम पावडरचाही तुम्ही उल्लेख केला, ज्या या दोन्ही उत्पादनांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. आणि मला एक विचारायचं इथे, जिथे जमीन आली तिथे माती हा महत्वाचा घटक आहे. आणि आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आहे. तिथे प्रत्येक ठिकाणची माती ही वेगळी आहे. तर या मातीसाठी एकाच प्रकारची खतं देणं गरजेचं आहे का? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा आपण जर ॲग्रो क्लायमॅटिक झोन त्याला आपण म्हणू शकतो, तर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत. मुख्य करून 6 मुख्य आपण झोन आपण म्हणू शकतो. त्याची जर ढोबळमानाने विभागणी केली तर विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर खानदेश, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं आपण म्हणू शकतो त्याला. तर याचा जर ओव्हरऑल विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माती आहे. तर प्रत्येकाने सर्वप्रथम माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि माती परीक्षणानुसार त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मन्नद्रव्यांचे किती प्रमाणात त्याचं प्रमाण आहे, ते जास्त आहे का कमी आहे, त्याचा जमिनीचा सामू कसा आहे, त्याचप्रमाणे जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे. तर या वेगवेगळ्या ज्या काही जमिनीतले घटक आहेत त्यांचं माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. मला सांगायला आनंद होतो की पितांबरीने एक अद्ययावत असं जलद माती परीक्षणची पण सेवा आपण देतोय. तर कुठल्या शेतकऱ्यांना जर माती परीक्षण करायचं असेल तर त्याने नक्कीच आम्हाला संपर्क करावा. तर हे माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि माती परीक्षणानंतर त्याची गरज लक्षात घेऊन आणि पिकांमध्ये पण वेगवेगळे सिम्पटम्स असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ नत्राची कमतरता असेल तर वर पानांचा म्हणजे जे काही पूर्णपणे तयार झालेली जी पानं असतात त्याला आपण ओल्डर लिव्स म्हणतो, तर ती पूर्णपणे तयार झालेली पानं ही पिवळी पडतात किंवा त्याचं जे पूर्ण झाड जे असतं ते एकदम फिक्कट हिरव्या रंगाचं होतं. तर याच्यावरनं समजायचं की त्याच्यामध्ये नत्र कमी आहे. स्फुरद मध्ये कमतरता आढळली तर झाडांमध्ये रोगाचं प्रमाण वाढलेलं दिसतं किंवा झाडांमध्ये खास करून मक्याचा आपण विचार केला तर मक्यामध्ये जांभळ्या रंगाची पट्टी तयार दिसते आपल्याला.
पालाशमध्ये पण अशाच प्रकारचे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. तर हे जे काही सिम्पटम्स आहेत ते लक्षात घेऊन आपण त्याचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर, सुरुवातीला आपण प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सांगितलं, तर त्याचा नेमका अर्थ काय आहे? आता 2 प्रकारचे उपाययोजना असतात. एक तर उपचारात्मक उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना. उपचारात्मक उपाययोजना म्हणायचं झालं तर आपण जेव्हा एखादी कीड किंवा रोग येते आणि त्यानंतर जेव्हा आपण कीटकनाशक फवारलं तर त्याला आपण उपचारात्मक म्हणू शकतो. आणि प्रतिबंधात्मक म्हणजे पुढे रोग येणार किंवा कीड येणार आहे तर त्या दृष्टीने काळजी घेऊनच सर्वप्रथम आपण जर आपली एखादी उपाययोजना केली तर त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना असं आपण म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं, आपण जर एखाद्या अनुभवी शेतकऱ्याला जर आपण चर्चा केली तर नेहमी अनुभवी शेतकरी सांगत असतो की मला पिकाला काय पाहिजे ते पीक आपल्याला सांगत असतं. फक्त पिकाकडे त्या बघायची गरज असते किंवा त्याला संवाद साधायची गरज असते. तर आपण जेव्हा शेती करतो तेव्हा पिकाकडे नजर दिली पाहिजे आणि त्यानुसार त्याचे जे काही लक्षणं आहेत ती लक्षणं आपण समजून घेतली पाहिजेत. आता त्यासाठी आपण काय करू शकतो? एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर टिकी ट्रॅपचा वापर केला जेव्हा आपण लागवड केली आणि लागवडीनंतर जेव्हा फुलधरण्याच्या अगोदर जर स्टिकी ट्रॅप वापरले, त्याचप्रमाणे जे आंबा आहे किंवा अशी काही फळवर्गीय पिकं आहेत किंवा वेलवर्गीय पिकं आहेत तर त्यांना फळमाशीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. तर या फळमाशीच्या उपद्रवासाठी जर आपण कामगंध, सापळे किंवा आता त्याच्यामध्ये पण आपण खूप आधुनिक कडे वळलेले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त मेल ट्रॅप्स यायचे, फोरेमन ट्रॅप. आता आपण पितांबरीच्या माध्यमातून आपण आता सर्वप्रथम फिमेल ट्रॅप्स पण आपण आणलेले आहेत, जे फिमेल फ्रूट फ्लाय असतात त्याला अट्रॅक्ट करतात. तर ज्याप्रमाणे फिमेल फ्रूट फ्लाय जेव्हा अट्रॅक्ट होतील तेव्हा त्यांचं पूर्ण सायकल जे आहे, त्यांचं जे काही रिप्रोडक्शन पूर्ण आहे ते पूर्ण बंद होणार आहे, ब्रेक होणार आणि त्याच्यामुळे पूर्णपणे आळा बसणार आहे. तर अशा प्रकारचे जर ट्रॅप्स वापरले किंवा जैविक कीटकनाशक आता भरपूर बाजारात आलेली आहेत. मेटारायझम आहे जे वाळवीसाठी वापरलं जातं. त्याचप्रमाणे व्हर्टिसिलियम लुकॅनी आहे तर ते काही तुडतुड्या व्हाईट फ्लायसाठी वापरलं जातं. ट्रायकोडर्मा आहे जे बुरशीनाशक म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. तर अशी जी बुरशीनाशकं आहेत जी पूर्वीपासून जर आपण वापरली लागवडीच्या काळापासूनच तर त्यामुळे जो काही पुढील कीटकनाशकांचा जो होणारा जो काही खर्च आहे ते कीटकनाशकाच्या फवारण्या आपल्या कमी होतील आणि त्या दृष्टीने आपला एकूण जो खर्च आहे उत्पादन खर्च त्याच्यावर आपल्याला आळा बसेल. तर त्या दृष्टीने आपण जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन जर आपण केलं तर त्या दृष्टीने आपल्याला शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळण्यास मदत होईल. सर, या सगळ्या उपाययोजना केल्यानंतर शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? एखादं उदाहरण सांगू शकाल का? नक्कीच उदाहरण देता येईल. पण जेव्हा ही वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड फर्टिलायझर बाजारात आणली तेव्हा पितांबरी डेमो फार्म याच्या माध्यमातून आपण 500हून अधिक शेतकऱ्यांकडे या फर्टिलायझरचे आपण डेमो करत होतो. तर त्याच्यामध्ये वाड्यामधला एक शेतकऱ्याचं मी उदाहरण देईन. तर तिकडे तो गेल्या 20 वर्षापासून कलिंगडाची शेती करत होता. तर त्याने सर्वप्रथम आपली जेव्हा लिक्विड फर्टिलायझर वापरली त्याला येणारा जो खर्च आहे तो साधारणपणे 1 ते 1 लाखापर्यंत कमी आला आणि त्याचप्रमाणे त्याच्या उत्पादनानंही साधारणपणे 1 लाखाने वाढ झाली. अशा प्रकारे पूर्ण 6 एकरमध्ये त्याला 2 लाखाचं अधिक उत्पन्न त्याला या माध्यमातून मिळालं आणि एक मोठी अचिव्हमेंट आपल्यासाठी आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण आपण डेमो घेतो आणि अनेक शेतकऱ्यांना आपण याच्या बाबतीत मार्गदर्शन करत आहे. जसं सरांनी आता सांगितलं त्यावर एकच म्हणावंसं वाटतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जर आपण योग्य उत्पादनांचा, योग्य गोष्टींचा वापर केला तर त्याचं फळ हे आपल्याला योग्यच मिळणार आहे. आज शेती खर्च वाढतोय आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकदृष्ट्या हात रिकामे राहत आहेत. पण शेती खर्च जरी वाढला तरी नेमकं त्याचं नियोजन कसं करावं, उत्पादनं कशी वापरावीत आणि त्याचा उत्पादन खर्च कमी कसा करावा हे आपल्या हातात आहे, अर्थात शेतकऱ्याच्या हातात आहे. त्यामुळे आज आपण उदरनिर्वाहाची जी शेती करतोय त्यावरच फक्त अवलंबून न राहता प्रत्येक शेतकरी राजाने आता व्यावसायिक दृष्ट्या शेतीचा विचार हा नक्कीच करायला हवा. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अमूल्य माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी पितांबरी ॲग्रीकेअरच्या शेतीतील प्रगती या YouTube चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पितांबरी ॲग्रीकेअर, देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.